अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये साईनगर प्रभागातील युवा स्वाभिमानचे उमेदवार सचिन भेंडे यांच्या प्रचार कार्यालयाचे भाजपचे नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या हस्ते उद्घाटन। भाजपचे विधान परिषदचे आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांच्या विरोधात युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे निवडणुकीच्या रिंगणात। साईनगर प्रभागात युवा स्वाभिमानचा उमेदवार निवडून येईल, रवी राणांची प्रतिक्रिया। भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधात राणा दाम्पत्य प्रचाराच्या मैदानात ताकदीने उतरले। प्रत्येक प्रभागामध्ये निवडून एक एक जनतेच्या हृदयामधला हिरा प्रत्येक प्रभागामध्ये आपण उतरवलेला आहे। युवासेना पार्टीचे प्रत्येक प्रभागामध्ये 5 वर्षांपासून सातत्यानं जे उमेदवार काम करत होते, जे कार्यकर्ते काम करत होते, त्याच्यामधलाच एक कार्यकर्ता सचिन भेंडे, उदयजी पर्वतकर आणि आमच्या इंगळेताई या साईनगर प्रभागामध्ये उमेदवार आहे। आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनतेच्या मनातले उमेदवार आहे। जनतेच्या मनातला उमेदवार असल्यामुळं, जनतेच्या हिताचे कामं केल्यामुळं आज खऱ्या अर्थानं प्रचंड गर्दी या ठिकाणी त्यांच्या प्रचारासाठी उमटत आहे। आणि मला असं वाटतं प्रत्येक प्रभागामध्ये अशी स्थिती आहे। मोठ्या प्रमाणात जनसेवेचं काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला तिकीट दिल्यामुळं त्या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे। शहरामध्ये किती ठिकाणी तुमची मैत्रीपूर्ण लढत होत आहे? अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे। अनेक ठिकाणी या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढून ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मजबूत आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करत आहे। ज्या ठिकाणी युवासेना पार्टीचे उमेदवार मजबूत आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून या ठिकाणी सत्ता भारतीय जनता पार्टी आणि युवासेना पार्टीची बसली पाहिजे। माझी थेट लढत भारतीयांशी आहे, जे या प्रभागाचे 10 वर्षापासून नगरसेवक आहे। त्यांनी कुठल्याच प्रकारचे जनहिताचे कामं केले नसल्यामुळे जनतेच्या मनातले मी उमेदवार इथं म्हणून उभा आहोत आणि जनतेचा प्रचंड प्रतिसाद मला मिळत आहे। त्या विश्वासावर मी जिंकून येईल आणि जनतेचे इमानदारीने काम करेल। युवा स्वाभिमान आणि भाजप आलेले आहेत। सन्मान्य नवनीतजी राणा ह्या महायुतीच्या स्टार प्रचारक आहेत। त्या अनुषंगाने युवा स्वाभिमान पक्षाचा मी उमेदवार म्हणून माझ्या प्रचारासाठी आलेले आहेत। आम्ही त्यांना विनंती केली होती, आमच्या परिसरातील प्रभागातील सर्व नागरिकांनी त्यांनी विनंती केली होती, त्या विनंतीला मान देऊन ते इथं आलेले आहेत।